बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या वतीने अकोल्याच्या बोरगाव मंजू येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही काळ राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. बांगलादेश येथे दीपू चंद्रदास या हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश येथे हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येत आहे. याचा पडसाद अकोल्याच्या बोरगाव मंजू येथे पाहायला मिळत असून शेकडो सकल हिंदू समाजाच्या युवकांनी आज शहरातून निषेध मोर्चा काढून राष्ट्रीय महामार्गावर काही काळ अडविण्यात आला होता आणि यावेळी संतप्त युवकांनी बांगलादेशाचा राष्ट्रध्वज जाळून बांगलादेश मुर्दाबादच्या घोषणा देत भारतात होणाऱ्या IPL मध्ये बांगलादेशी खेळाडूंना बंदी करावी अशी मागणीचे निवेदन बोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना देण्यात आले आणि यावेळी बोरगाव पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला. काय सांगाल आज बांगलादेशाचा आपण विरोध केलेला आहे, काय सांगाल? बांगलादेशाचा विरोध या कारणाने होत आहे की बांगलादेशमध्ये हिंदूवर होणारा सततचा हा अन्याय आणि आता या काही दिवसाआधीच दीपू चंद्रदास हा दलित युवक तो हिंदू असल्या कारणाने त्याला भर रस्त्याच्या चौकात आणून जाळलं आलेलं आहे आणि त्या कारणानं बांगलादेशमध्ये होत असलेले हिंदूवर हे अन्याय हे भारतातील हिंदू हा कदापि सहन करणार नाही व आमचं या निवेदनामार्गे जे आज बांगलादेशमध्ये झालेल्या अन्यायानिमित्त बोरगाव मंजूमध्ये हा तीव्र प्रकारचा निषेध हा करण्यात आलेला आहे व त्या निमित्ताने आज आमची सरकारला हीच कळकळीची विनंती आहे, बांगलादेश सोबत असलेले सर्व प्रकारचे व्यवहार आणि सर्व प्रकारचे आणि भारतात होणारी IPL सुद्धा आज भारत सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे व बांगलादेशी खेळाडूंना भारतात न खेळण्याची परमिशन देण्यात यावी व असा कायदा पारित करून सर्व आयात निर्यात सर्व बांगलादेशाची बंद करण्यात यावी व होणाऱ्या हिंदूवर सडेतोड बांगलादेशी हिंदू सरकारवर भारताने आर्थिक दृष्ट्या दबाव तंत्र करून तिथल्या हिंदूला सुरक्षित करावे, अन्यथा भारतातला हिंदू हा पेटल्याशिवाय उठणार नाही, हेच या निवेदना माध्यमातून आम्ही कळवतो. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.